उपसचिवच्या समर्थनात मी या ठिकाणी बोलत आहे. महापौर साहेब ज्याविषयी अजेंडा निघाला त्या दिवसापासून मी टेबल फिरतोय. अध्यक्ष साहेब, हा विषय भूमी मालमत्ताकडून आला. भूमी मालकाला बुर्ला म्हणून तुमचे अधिकारी त्यांच्यावर कुलकर्णी की त्यांना विचार बाबा समजून सांगा हे सगळे तुम्ही विषय आणले आहेत. त्यांनी म्हणले नाही, तुपतडकर म्हणून अधिकारी आहेत, ते रिटायर आहेत, तुपतडकर त्या अधिकाऱ्याने हे लिस्ट आयुक्ताकडे पाठवली. आयुक्ताने आमच्याकडनं मागून घेतलं. मग मी आयुक्ताकडे मी पोहोचलो. आयुक्त साहेबांना मी 7 आणि नंतरचे 2 ह्या 9 जागेबद्दल त्यांच्याकडे माहिती घेतली आणि मी त्याशीच सांगितलं की साहेब ह्यातलं परिवहनचं तुम्ही डेपोचं करू शकता, नवी पेठच्या बैल गोठाचं देखील तुम्ही करू शकता, कमर्शियल आहे. पण तुम्ही हे जे शाळेचे ग्राउंडचे असे जे विषय आणलात ते मला समजून सांगा, आपण काय करणार आहे काय नाही. ऐकता साहेब, खरं आहे का खोटं आहे? मी हे 2 होते तुम्हाला त्याविषयीच सांगितलं. तुमचा काय तर गैरसमज आहे की आम्ही स्टंटबाजी करतो, आम्ही अमुक करतो, असं नाही आहे महापौर साहेब. तुम्ही अगोदर जे आठवडा अगोदर आम्हाला सगळ्यांना सभागृहाला 102 नगरसेवकांना समजून सांगितलं असता. जे होणार आहे त्याला आम्ही कुठंच अडवणार नाही साहेब, कधीच अडवणार नाही. पण जे होणार नाही त्याच्यावर आरक्षण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एक साधं फायर ब्रिगेडच्या जागेवर बंगला बांधला, ते हायकोर्टापर्यंत साहेब प्रकरण गेले. विकासाला कोणी विरोध करणार नाही. तुमच्या एक पाऊल पुढे जाऊ, आम्ही विकासाकडे आम्ही सगळेजण विरोधक. तुम्हाला सरकारी गोष्ट सांगू, काल तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तेव्हा अशा अशा पद्धतीने करायचं. आम्ही जे आमचे लोक येणार सगळ्याला बाहेर पाठवलं. म्हणजे काय तिथं आम्हाला प्रेझेंट देणार आहे, काय सांगणार आहेत, आपण पहिला समजून घेऊ. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, कम्युनिस्ट असेल, या सगळ्यांना बाहेर उभारून सांगितलं. तुम्ही पोलिसात विचारा सगळ्या पोलिसांना किंवा पहिला आपण समजून घेऊया. तुम्ही अतिशय चांगलं बोललात किंवा सोलापूर शहराचं नाव खराब होऊ नये, येणारे लोक ह्या ठिकाणी आले पाहिजे.